कर्तव्य कठोर असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी प्रत्येकाची एक वेगळी शैली असते आणि ते मी सांगितलं त्याप्रमाणे उरक, कार्यक्षमता, एखादा प्रश्न कमी वेळेमध्ये समजून घेण्याची हातोटी ही फडणवीस साहेबांची याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. अभ्यासू मुख्यमंत्री लाभल्यामुळे असं वाटतं का तुम्हाला? स्वतः अभ्यास करतात त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला राजकारणी लोकांना अधिकारी गुंडाळून ठेवू शकतात. काहीतरी गोष्ट सांगून वेळ मारून नेणे हा जो प्रकार आहे यांच्या बाबतीत तुम्ही तसं करू शकत नाही. वेळ मारून नेऊ शकत नाही. तुम्ही पकडले जाल लगेच वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला तर. बरं, पण आपण बघतो की नेते राजकारणी यांच्यावर सतत टीका होत असते. तुमचे नेत्यांशी सतत संबंध येत असतात विविध विभागांचे. त्यामुळे यांच्याकडून शिकण्यासारखा तुम्हाला कुठला गुण वाटतो? यांच्याकडून सगळ्यात महत्त्वाचा शिकण्यासारखा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. बरं. कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. लोकांना सातत्यानं उपलब्ध राहायचं आणि लोकसंपर्कामध्ये कोणताही कंटाळा करायचा नाही. राजकारणामध्ये कितीही चढ उतार आले तरी देखील ते पचवण्याची आणि पुढं जाण्याची हिंमत, ताकद असणारा माणूस राजकारणामध्ये यशस्वी होतो. प्रशासनामध्ये आमच्या वेळेला बऱ्याच वेळेला एखाद दुसरा अधिकारी त्याला जर एखादी आमच्या भाषेमध्ये साईड पोस्टिंग मिळाली तर 2-3 साईड पोस्टिंग मिळाल्या तर तो एकदम निरुत्साही होतो आणि पुढं त्याला त्या कामामध्ये बऱ्याच वेळेला इंटरेस्ट हे राहत नाही तेवढं. आपण म्हणता त्याप्रमाणे राजकारणामध्ये असं नाही. राजकारणामध्ये 2 निवडणुका हरल्या तरी तिसरी निवडणूक तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने, तयारीने लढवण्याची क्षमता असते आणि कुठल्याही गोष्टी कमीपणा मानला जात नाही. म्हणजे मी बरेचसे वरिष्ठ नेते असे बघितले की निवडणूक हरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अगदी कक्षा अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसून नव्याने काम सुरू केलं. म्हणजे मी आता मंत्री होतो पण आता तिथं बसून काम करायला मला कुठलाही कमीपणा किंवा लाज वाटत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा बऱ्याच आपल्याला शिकवून जाणाऱ्या असतात. मुंबई महानगरपालिका जसं मी म्हटलं की त्याचं कामच इतकं वास्ट आहे की बऱ्याचदा ह्या व्यापाचा आवाकाच लोकांना माहीत नसतो. तर मुंबई महानगरपालिका अशी किती कामं करते आणि मोर फोकस तुम्ही कशावर देता? वृषाली, मी मुंबई महापालिका अशी किती कामं करते ह्या प्रश्नाचं उलटं उत्तर देतो की पोलीस म्हणजे कायदा व सुव्यवस्था सोडून असं कोणतंही काम नाही जे मुंबई महापालिका करत नाही. बरं, वेल सेड. लोकांना माहिती असणारी आणि माहिती नसणारी आणि आयुक्त म्हणून सुद्धा मला दर काही दिवसानंतर मुंबई महापालिका हे देखील करते ही देखील माहिती मिळते. अशी सुद्धा पुष्कळ कामं मुंबई महापालिका करत असते. महापालिकेची स्थापना झाल्यापासून म्हणजे 1867 पासून या वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे सुरुवातीला जी महत्त्वाची नागरी सुविधा पुरवण्याची कामं होती, त्याच्यानंतर बरीचशी रेग्युलेटरी स्वरूपाची कामं आली, त्याच्यानंतर आता पायाभूत सुविधांची कामं आली. तर एवढा प्रचंड व्याप मुंबई महापालिकेचा आहे. अर्थात भारतामध्ये सगळ्यात जास्त व्याप असणारी महापालिका आहे तर आपल्याला कल्पना आहेच. पण मला वाटतं की जगामध्ये देखील एवढी वैविध्यपूर्ण काम करणारी महापालिका किंवा एखादी नागरी संस्था अपवादात्मकच असेल. आम्ही आमच्याकडं डॅम्स आहेत, आमच्याकडं स्वतःचे मेडिकल कॉलेज आहेत, आमचे कत्तलखाने आहेत. आमच्याकडं काय नाही आहे. मुंबई महापालिका ही सर्वस्पर्शी आहे मुंबईकरांसाठी असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती काय करते याचं उत्तर मी देणार नाही. काय करत नाही तेवढं मी आपल्याला सांगतो. पाणी पुरवठा म्हणजे जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात की मुंबईची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढते आणि प्रत्येक माणसाला पाणी पुरवणं हे किती चॅलेंजिंग असतं. आज आपण टोलेजंग इमारतींपासून ते चाळीही पाहतो आणि बैठ्या वसाहती आहेत आजही मुंबईमध्ये ज्या रिडेव्हलपमेंटच्या मार्गावर आहेत.
या सगळ्यांसाठी म्हणून पाणी पुरवणं हे किती चॅलेंजिंग असू शकतं, त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता, आणि 2 ते 2.5 कोटी लोकांना पाणी पुरवणं हे इतकं सोपं नक्कीच नाही आहे. बरोबर आहे. मुंबई महापालिकेने अत्यंत बऱ्याच म्हणजे सुरुवातीपासून अत्यंत सक्षम अशी पाणी पुरवठा यंत्रणा उभी केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपले स्वतःची धरणं आहेत, राज्य शासनाची धरणं आहेत, जिथनं आपण पाणी घेतो त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक अशी आपली कार्यपद्धती आहे, यंत्रणा आहे. आणि ते झाल्यानंतर आपण पाणी साठवून ते मुंबईकरांच्यासाठी वितरण व्यवस्थेतून सर्व दूर पाठवतो. तर ही पूर्ण जी कार्यप्रणाली आहे ही मुंबई महापालिकेची अत्यंत सक्षम आहे. 4,500 MLD वॉटर आपण दर दिवशी मुंबईला पुरवतो. आता 4,500 म्हटल्यानंतर नक्की किती हे लक्षात येत नाही. तो रोजचा एक पवई तलाव, रोजचा एक पवई तलाव हा मुंबईकरांच्या सेवेमध्ये आपण देत असतो. सुदैवाने निसर्गाची कृपा असल्यामुळं मुंबईचा हा जो सगळा परिसर आहे आणि जिथं आपली धरणं आहेत, हा सगळा परिसर हा चांगल्या पर्जन्यमान क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळं साधारणतः एक 15-20 वर्षानंतर एखाद्या वेळेला कधीतरी आपल्याला पावसाची कमतरता जाणवते, पण शक्यतो आपल्याकडं चांगलं पाणी आहे, साठवणूक यंत्रणा आहे. अत्यंत चांगल्या अभियंत्यांनी बऱ्याच वर्षापासनं या सगळ्या यंत्रणा मग त्या धरणापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत तयार केलेल्या आहेत. त्याची वारंवार देखभाल, दुरुस्ती करणे, त्याच्यामध्ये बदल करणे या स्वरूपाची कामं आमचे अभियंता सातत्याने करत असतात. आणि मला वाटतं की त्याचा सगळ्याचा फायदा म्हणून मुंबईकरांना एक चांगली, अर्थात याच्यामध्ये आव्हानात भरपूर आहेत, कारण लोकसंख्या सातत्यानं वाढती आहे. जी वितरण व्यवस्थेमधल्या पाईपलाईन असतील त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गळती होती, त्या जुन्या होतात, जीर्ण होतात, त्याच्यावरती अतिक्रमणं होतात. बऱ्याच वेळेला झोपडपट्ट्यामधले लोक किंवा अन्य काही ठिकाणी पंप लावून मध्येच पाईपलाईन तोडून ते पाणी काढलं जातं. अशा आव्हानात्मक गोष्टीसुद्धा भरपूर आहेत.